सत्र क्रमांक 9 श्री गणेश पुराण क्रीडाखंड अध्याय क्रमांक 38 ते 43 दुरासदाची कथा ढुंडीराज महात्म्य। कीर्ती राणी गुत्सम मदांना म्हणाली, महाराज, माझा पुत्र लहान आहे. उपासनेच्या दृष्टीने त्याला सहज उच्चारता येईल असे एखादे गणेश नाम सांगण्याची कृपा करा. ऋषी म्हणाले, गणपतीचे गजानन हे नाम अतिशय सुलभ आहे. तेच जगाचे आदी कारण आहे. तू क्षिप्रप्रसादनास हे नाव घेण्यास सांग, त्याचे कल्याण होईल. हे राज्ञी, गणपतीच्या ढुंडी या नावाचे महात्म्य हे थोर आहे. या संबंधित षडाननाने अगस्त्यांना कथा सांगितली होती. तीच कथा मी तुला सांगतो, ऐक. विधात्याच्या आज्ञेनुसार कश्यपाने चतुर्विध सृष्टी निर्माण केली. त्याच वेळी देव आणि ऋषीमुनींनी जीवांच्या कल्याणासाठी व लोकांच्या उद्धारासाठी पवित्र तीर्थक्षेत्रे निर्माण केली. मोक्षदायक सप्तपुर्यांमध्ये काशी क्षेत्राचे स्थान फारच वरचे आहे. त्याला वाराणसी आनंदवन असेही म्हणतात. हे क्षेत्र भगवान शंकराने स्वेच्छेने निर्माण केले आहे. विश्वनाथ रूपाने तो स्वतः तेथे अधिष्ठित आहे. प्रलयाच्या वेळी काशीला त्रिशूळाच्या अग्रावर धारण करून तो तिचे रक्षण करतो. येथे मृत होणाऱ्यांना अन्य गती नाही. त्या सर्वांना विश्वेश्वर मोक्षच देतो. हे सामर्थ्य त्याला गणेश कृपेनेच प्राप्त झाले आहे. दुरासद हा भस्मासुराचा पुत्र. त्याने दैत्य गुरु शुक्राचार्यांकडून नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश घेतला. त्या मंत्राचे एकांत स्थानी हजारो वर्षे अनुष्ठान केले. प्रसन्न झालेल्या शंकराने त्यास दर्शन देऊन वरदान मागण्यास सांगितले. तो म्हणाला, हे महादेवा, मला अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जारज या चारी योनीतील कोणताही प्राणी तसेच देव, दानव, यक्ष, राक्षस यांच्यापैकी कोणाकडूनही मृत्यू येऊ नये. तेव्हा शंकराने शक्तीशिवाय अन्य कोणीही तुला मारू शकणार नाही असे त्याला सांगितले. शिवाच्या वरदानाने दुरासद फारच उन्मत्त झाला. त्याने आपल्या सामर्थ्याने त्रैलोक्यावर सत्ता प्रस्थापित केली. देवराज इंद्र तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही त्यांच्या स्थानावरून भ्रष्ट केले. शंकराने काशीत वास्तव्य केले. अन्य देवांनी गिरिकंदरांना आणि महावनांचा आश्रय घेतला. दुरासदाने भस्मासुराच्या मुकुंदपुरासच आपली राजधानी केली आणि त्रिखंडावर निरंकुश सत्ता गाजवू लागला. भस्मासुर हाही शिवभक्तच होता. तो शंभूची मनोभावे सेवा करीत असे. आपल्या आराध्य दैवताला चिताभस्माची उणीव पडू नये असे त्याला नेहमी वाटत असे. त्याचे मनोगत जाणून शंकराने, तू ज्याच्या मस्तकावर हात ठेवशील त्याचे भस्म होईल असा त्याला वर दिला. या वराने त्याने मोठे सामर्थ्य प्राप्त केले. तो बलाढ्य झाला. त्याची बुद्धी फिरली. तो त्रैलोक्याच्या सत्तेची स्वप्ने रंगवू लागला. सर्वांचा स्वामी होण्याच्या उद्देशाने तो शंकराचेच भस्म करण्यास सरसावला. हे महान संकट वेळीच नष्ट करणे अनिवार्य झाले. तेव्हा भगवान विष्णूने आपली लीला दाखवली. त्याने मोहिनी रूप धारण करून भस्मासुराला भुलविले. तिला आपलीशी करण्यासाठी तो तिच्या मागे लागला. तेव्हा तू माझ्या सांगण्याप्रमाणे वागशील तर मी कायमची तुझ्या स्वाधीन होईन, तुझी आजन्म सेवा करीन असे सांगून तिने स्वतः समावेत नृत्य करण्यासाठी त्याला उद्युक्त केले. वासनांध भस्मासूर तिच्या नृत्याचे अनुकरण करण्यात स्वतःला विसरून गेला. एका बेसावध क्षणी मोहिनीने नृत्य मुद्रा दाखविताना आपला हात स्वतःच्या मस्तकावर ठेवला. तिचे कपट त्याच्या लक्षात आले नाही. त्यानेही आपला हात स्वतःच्या मस्तकावर ठेवला आणि क्षणार्धात भस्मसात झाला. अशा प्रकारे प्राप्त झालेला वर त्याच्याच अंगाशी आला. एके दिवशी दुरासद राज्यसभेत बसला होता. तो प्रधानाला म्हणाला, मी स्वर्ग व पाताळासह 9 खंड पृथ्वी जिंकली, पण 10वे खंड म्हणून प्रख्यात असलेली वाराणसी अजूनही माझ्या ताब्यात नाही. ती हाती आल्याशिवाय मी स्वतःला त्रिभुवनाचा स्वामी म्हणू शकत नाही. प्रधानाला त्याचा हेतू कळला. त्याने दैत्यसेनेला
युद्धसिद्धतेचे आदेश दिले. दुरासनाने काशीवर आक्रमण केले. हे वृत्तश्रुत होताच काशीतील लोक भयभीत झाले. तेथील सर्व धर्मकृत्ये बंद पडली. देवांनाही मोठे संकट पडले. त्या समयी ब्रह्मदेव केदार क्षेत्री निवास करीत होता. देवांनी त्याची भेट घेऊन आपली व्यथा सांगितली. ब्रह्मदेव म्हणाले, दुरासदाला आवर घालण्यास मी असमर्थ आहे. शिवाने त्याला वर दिल्यामुळेच जग संकटात पडले आहे, म्हणून त्यानेच त्यावर उपाय करावा. हे कार्य पार्वतीच्या मदतीने संपन्न होईल. तेव्हा सर्व देवांनी भवानीची व गजाननाची स्तुती केली. दुरासदरूपी संकटातून सोडवण्याची त्या दोघांना आर्ततेने प्रार्थना केली. त्यावेळी आकाशवाणी झाली, देवांनो, काळजी करू नका. मी लवकरच दुरासदाच्या वधाचा उपाय करते. त्या आश्वासक आकाशवाणीने देवांना हायसे वाटले. त्यांनी त्वरेने पार्वतीची भेट घेतली. सर्व वृत्तांत कथन केला. दुरासदाच्या अत्याचारांविषयी ऐकून ती महादेवी अतिशय संतप्त झाली. तिच्या डोळ्यातून आणि श्वासोश्वासातून दिव्य तसेच भयंकर उग्र तेज बाहेर पडले. त्या तेजाचे पूर्ण आविर्भवन झाले तेव्हा देवांना त्यामध्ये 2 दातांसह शुंड दंडाने युक्त अशी अत्यंत तेजस्वी गजमूर्ती दिसून आली. देवांनी त्याची स्तुती केली. त्याला वक्रतुंड या नावाने संबोधले. वक्रतुंडाने सर्व देवांना धीर दिला. हाती भयंकर शस्त्रास्त्रे घेऊन तो सिंहारूढ झाला. 10 दिशांना भयकंपित करील अशी त्याने भयंकर गर्जना केली आणि युद्धाच्या आवेशाने निघाला. त्याने दुरासदाला ललकारले. तोही शस्त्रसज्ज होऊन तेव्हा युद्धास ठाकला. दोन्ही वीरांनी परस्परांना आव्हाने दिली. मग सुरू झाले एकच भयंकर रणकंदन. वक्रतुंडाने आपल्या परशुने त्या महादैत्यांवर तीव्र हल्ला चढवला, पण काहीच उपयोग झाला नाही. त्याने भयंकर अस्त्रांचा मारा केला. तोही निष्फळ ठरला. पण त्या अनिवार्य युद्धात दैत्यसेनेची अपरिमित हानी झाली. तो नाश बघून संतप्त झालेल्या दुरासदाने गणपतीला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. दोघेही एकमेकांना भिडले. परस्परांच्या मर्मस्थानी आघात करून आपल्या वैर्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करू लागले. त्या मल्लयुद्धात गजाननाने दुरासदाच्या तोंडावर जोराने मुष्टी प्रहार केला. तो आघात असह्य होऊन तो मूर्छित पडला. तो भानावर आला तेव्हा सायंकाळ झाली होती. युद्ध थांबवून दोघेही वीर आपापल्या शिबिरात परतले. दुसरा दिवस उजडला. युद्धसूचक भेरींच्या निनादाने सारा आसमंत दणाणून गेला. दुरासद आणि गणपती यांच्यात भीषण अस्त्रयुद्ध झाले. दुपारी भोजन समयी आपल्या सेनापतीला लढण्याची आज्ञा देऊन दुरासद निघून गेला. परतून आल्यावर आपल्या सेनेचा भयंकर विनाश पाहून तो चक्रावून गेला. काय करावे हेच त्याला सुचेना. शक्तीपासून उत्पन्न झालेला कोणी वीरच तुला परास्त करेल या शिववचनाचे त्याला वारंवार स्मरण होऊ लागले. वक्रतुंड हा शक्तीचा पुत्र आहे. त्याच्या पुढे आपला निभाव लागणार नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याच वेळी गजानन विराट रूप धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाला. त्याने दुरासदाची शेंडी धरली. एक पाय काशीमध्ये आणि दुसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून मोठ्याने गर्जना करून तो म्हणाला, दुष्टा, शंकराच्या वरप्रसादाने तुला मृत्यू येणार नाही हे जरी खरे असले तरी पार्वतीच्या रूपाने तू या क्षेत्राजवळ पडून राहा. या स्थानाचे सदोतीत रक्षण कर. तेव्हा गणपतीच्या पावन पादस्पर्शाने दुरासदाचा दैत्यभाव मावळला. त्याच्या अंतःकरणात सद्भाव प्रकट झाला. तो विनम्र वाणीने म्हणाला, हे गजानना, हे शक्तिसुता, माझ्या मस्तकावर पाय ठेवून तू निरंतर असाच उभा राहणार असेल तर मीही आनंदाने पर्वत रूपाने येथे पडून राहीन. ही त्याची विनंती गणपतीने तात्काळ मान्य केली. दुरासदाने पर्वताचे रूप घेतले आणि गजाननाने त्यावर वास केला. गुस्समत ऋषी कीर्ती राणीला म्हणाले, दुरासदाच्या आणि दैत्यांच्या उपद्रवापासून सुटका झाल्यामुळे त्रिखंड आनंदित झाले. देवांनी आणि ऋषी जनांनी गणपतीची अपार स्तुती केली. ते म्हणाले, हे पार्वती नंदना, हे देवादिदेवा गणराया,
विश्वरूपाने प्रकट होऊन तू या चराचराला अंतर्बाह्य व्यापून आहेस. सर्व जीवकोटीतील प्राणी तुझ्यातच वास करतात, पण हे सत्य त्यांच्या कधीच लक्षात येत नाही. देव आपल्यापेक्षा वेगळा आहे असे समजून ते तुला बाहेर धुंडीत असतात, म्हणून तू ढुंडीराज म्हणून ओळखला जाशील. तुझ्या दर्शनाने, पूजनाने व स्मरणाने भक्तांचे कल्याण होईल. त्यांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य होतील. त्यानंतर सर्व देवांनी आणि ऋषींनी मंदार पुष्पे आणि शमीपत्रे अर्पण करून गजाननाची मनोभावे पूजा केली. त्याने लोककल्याणार्थ काशीमध्ये वास करावा अशी प्रार्थना केली. त्यांच्या विनंतीवरून धुंडी विनायकाने आपल्या 56 विभूतींसह वाराणसीत वास्तव्य केले. हे राज्ञी, तुझा पुत्र क्षिप्रप्रसादन याने उपासनेसाठी गणपतीचे धुंडीराज हे नाव घ्यावे असे मला वाटते. हे नाम घेतल्याने त्याचे कल्याण होईल. तो ज्ञानी, सद्गुणी आणि पराक्रमी होईल. आता मी तुला दिवोदासाची कथा सांगतो. ऐक. अध्याय क्रमांक 44 ते 49. दिवोदास चरित्र. गुस्सम्मत कथा सांगू लागले. सोमवंशात रिपुंजय नावाचा एक श्रेष्ठ राजा होऊन गेला. तो धर्मशील, आचारशील, परोपकारी, न्यायप्रिय, नीतीने वागणारा आणि भगवत भक्त होता. त्याने काशीमध्ये प्रदीर्घ काळ तीव्र तपश्चर्या केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवाने त्याला दर्शन दिले व म्हणाला, हे राजा, या काशी क्षेत्रासह संपूर्ण देशात बराच काळ फार मोठे अवर्षण पडले आहे. येथे पाऊसच पडत नाही. त्यामुळे सर्व प्रदेश ओसाड झाला आहे. लोकांनी प्राणरक्षणार्थ स्थलांतर केले आहे. म्हणून तू काशी नगराचा राजा हो. तुझ्या तपश्चर्येच्या पुण्यप्रभावाने या क्षेत्राला पूर्वीचे वैभव व महात्म्य प्राप्त होईल असे कर. मी तुझे दिवोदास असे नामकरण करीत आहे. ब्रह्मदेवाच्या आज्ञेने दिवोदासाने काशीचा स्वीकार केला. त्याच्या पुण्याईने तेथे पाऊस पडू लागला. दुष्काळाचे संकट निघून गेले. नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. देशांतरी परागंदा झालेले क्षेत्रनिवासी ब्राह्मण आणि प्रजाजन पुनश्च काशीत परतले. शेते पिकू लागली. धनधान्यांची, फळाफुलांची, दूध दुभत्यांची समृद्धी आली. घराघरातून वेदध्वनी ऐकू येऊ लागले. दिवोदासाने लोककल्याणार्थ अनेक योजना राबवल्या. त्यामुळे तेथील प्रजा सुखाने व आनंदाने कालक्रमणा करू लागली. अपमृत्यूचे प्रमाण घटले. पूजन, अध्ययन, अध्यापन, यज्ञयाग आणि सत्कर्मे पुन्हा होऊ लागली. काशी वैभव संपन्न झाली. दिवोदासाच्या या कार्यकर्तृत्वाचे देवांनाही मोठे कौतुक वाटले. ही कथा ऐकत सांगत असताना कीर्तिराणीने प्रश्न केला, हे मुने, परमपावन काशी क्षेत्रात विश्वनाथाच्या रूपाने भगवान शंकर स्वतः वास्तव्य करीत होते. तेथे देवांचाही निवास होता. ही सर्व मंडळी तेथून निघून गेली, यामागे काय कारण होते? गुस्समदाने तिच्या शंकेचे निवारण केले. ते म्हणाले, हे राज्ञी, अवर्षणाच्या कालखंडात मरीची ऋषी मंदार पर्वतावर घोर तपश्चर्या करीत होते. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन विश्वनाथाने त्यांना दर्शन दिले. त्यांना वरदान देऊन आपल्या गणांसह कैलासावर पाठवले. मरीचींच्या तपश्चर्येच्या पुण्यप्रभावाने त्या स्थानाचे पावित्र्य खूपच वाढले होते. म्हणून शंकराने तेथे वास्तव्य केले. कालांतराने काशीतील सर्व देवही तेथेच राहावयास गेले. त्यानंतर ती नगरी ब्रह्मदेवाने दिवोदासास दान केली. त्याने कोणत्याही देवाची मदत न घेता त्या क्षेत्राचा आणि संपूर्ण भूप्रदेशाचा कायापालट केला. ते सर्वांच्या सुखसमृद्धीला हितावहच होते. त्यामुळे देवतांना तेथे राहणे इष्ट वाटेना. नंतरच्या काळात मंदार पर्वतावर गमन करून त्यांनी शिवासमीप वास्तव्य केले. त्यामागचे हेच मुख्य कारण होते. विश्वनाथाला काशीमध्ये परत जावे असे वाटत असे, पण दिवोदासाची पुण्याई व त्याचे कर्तृत्व यामुळे त्याला काशी क्षेत्राची उघड मागणी करता येईना. विश्वनाथाला काशी वियोग अगदीच असह्य झाला.
तेव्हा दिवोदासाच्या आणि जनांच्या आचरणातील दोष दाखवून नगरप्रमुख म्हणून राजाला पदच्युत करून आपण पुन्हा हा नगर प्रवेश करावा असे विचार शंकराच्या मनात वारंवार येऊ लागले. त्या दृष्टीने त्याने अनेक प्रयत्न केले. 64 योगिनी, आदित्य व भैरव यांना राजाचे दोष पाहण्यासाठी पाठवले, पण कोणालाही यश आले नाही. अपयशी होऊन शिवाकडे परत गेल्यास तो आपल्याला शाप देईल या भीतीने त्या सर्वांनी काशीतच वास्तव्य करून तपश्चर्या आरंभली. कामगिरीवर पाठवलेले कोणीही मंदार पर्वतावर परतले नाही, म्हणून शंकराला निराशेने ग्रासले. त्याने आपले मनोगत गणपतीला आणि विष्णूला सांगितले. पित्याची मनोवस्था जाणून गणपतीने लीला दाखवण्याचे ठरवले. त्याने ज्योतिषाच्या सुरूपात काशीमध्ये वास्तव्य केले. त्याने सांगितलेले भविष्य तंतोतंत खरे ठरू लागले. इष्ट कार्यसिद्धीसाठी लोकांना सांगितलेले उपायही प्रभावी ठरू लागले. त्याच्या आशीर्वादाने लोकांच्या व्याधींचे, क्लेशांचे आणि संकटांचे निवारण होऊ लागले. बघता बघता त्याला सर्वत्र प्रसिद्धी मिळाली. तो लोकांचे श्रद्धास्थान बनला. ही वार्ता कळताच दिवोदासाने राजसभेत बोलावून त्याचा थोर सन्मान केला. जिज्ञासापूर्तीसाठी त्याला अनेक प्रश्न विचारले. ज्योतिषाने समर्पक उत्तरे देऊन त्याच्या सर्व शंकांचे निरसन केले. राजाच्या मनात त्याच्याविषयी आदर व विश्वास निर्माण झाला. त्याने विचारले, ज्योतिषाचार्य, मी किती काळ काशीचा अधिपती म्हणून राहणार आहे? ज्योतिषी म्हणाला, महाराज, आजपासून 17व्या दिवशी तुमची आणि एका महासिद्धाची भेट होईल. तुम्ही त्याच्या उपदेशानुसार वागा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. राजाने त्याचे म्हणणे तात्काळ मान्य केले. इकडे विष्णूने काशी नगरात बुद्ध रूपाने प्रवेश केला. त्याने आपल्या व्यक्तिमत्वाने आणि ज्ञानाने लोकांना प्रभावित केले. त्याने मूर्तीपूजा, होम हवन, उपासतापास, व्रतवैकल्ये आदी सुगुण उपासनेचा मार्गाचा निषेध केला. युक्ती प्रयुक्तीने वैदिक धर्माच्या विरुद्धच प्रचार केला. काशीतील अनेकांनी त्याच्याशी वाद घातला, पण त्याच्या युक्तिवादापुढे कोणीही टिकले नाही. त्याचे विचार पटल्यामुळे अनेकांनी त्याचे शिष्यत्व पत्करले. लक्ष्मी भिक्षुणीच्या रूपाने त्याच्याबरोबरच होती. तीही लोकांना पतीचा उपदेश पडवू लागली. त्यामुळे जनमानसात वेदोक्त धर्माचरण, नित्य नैमित्तिक कर्मे यांविषयी अनास्था निर्माण झाली. 17व्या दिवशी विष्णूने दिवोदासाच्या राजसभेत प्रवेश केला. ज्योतिषाच्या सांगण्यानुसार आपल्याला कल्याणप्रद उपदेश करणारा हाच महासिद्ध आहे हे दिवोदासाच्या तात्काळ लक्षात आले. त्याने सामोरे जाऊन बुद्ध रूपातील विष्णूचे स्वागत केले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. विष्णूचे आपल्या अमोघ वाणीने राजावर चांगलीच छाप पाडली. राजसभेत उपस्थित असलेल्या मान्यवरांना आपल्या विचारांनी प्रभावित केले. राजा म्हणाला, हे साधो, तू मला कल्याणपर उपदेश कर. बुद्ध म्हणाला, राजा, तुझ्या राज्यातील लोकांना निर्गुण उपासनेचे महत्त्व समजले आहे. ते आपली नित्य धर्मकृत्येही करीत नाहीत. अशा परिस्थितीत राज्यत्याग करणे हेच तुला परमहिताचे होईल. त्याचे म्हणणे दिवोदासाने तात्काळ मान्य केले. तो तपश्चर्येसाठी वनात निघाला. तेव्हा बुद्ध रूपातील विष्णूने, हे राजा, शिवाच्या कृपा प्रसादाने तू लवकरच मुक्त होशील, असा त्याला वर दिला. दिवोदास निघून गेल्यावर सर्व देवता शंकराला मिरवणुकीने वाजत गाजत काशीमध्ये घेऊन आल्या. गजाननही ज्योतिषाचे रूप टाकून काशी क्षेत्री वास्तव्यास राहिला होता. देवांनी त्याची भेट घेतली, त्याला वंदन केले, त्याची अपार स्तुती केली. ते पुढे म्हणाले, हे शिवसुता, हे शक्तिनंदना, भगवान शंकरांना काशी क्षेत्राचा झालेला वियोग तुझ्यामुळे संपुष्टात आला आहे. तू चारही पुरुषार्थ धुंडाळून आपल्या भक्तांच्या हाती देतोस. त्याच्यासाठी काय श्रेयस्कर आहे हे तू निरंतर पाहत असतोस. म्हणूनच तुला धुंडीराज किंवा ढुंडीराज असे म्हणतात. देवतांनी केलेली स्तुती ऐकून मंगलमूर्ती गजाननाचे चित्त फारच प्रसन्न झाले. तो म्हणाला, देवांनो, माझ्या ढुंडीराज नामाचे महात्म्य फार थोर आहे.
जो कोणी माझ्या ठाई अनन्य भाव ठेवून हे महात्म्य श्रद्धेने श्रवण पठण करील, त्याच्या इहपर कल्याणाची जबाबदारी मी स्वतः घेईन. गुसम्मत ऋषींनी कीर्ती राणीला ही कथा सांगितली. तिला कल्याणप्रद आशीर्वाद देऊन ते निघून गेले. मग ती पुत्रासह काशी क्षेत्री गेली. तेथे ढुंडी राजाचे दर्शन घेतले. त्या विनायकाची दुर्वा आणि पत्रांनी पूजा केली. आपल्या पुत्राला त्यांच्या चरणांवर घातले. हे देवादिदेवा, या माझ्या एकुलत्या पुत्राचे तू निज कृपेने रक्षण कर, अशी त्याला प्रेमपूर्वक विनंती केली. त्याची भक्तिभावाने स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या गणपतीने सगुण साकार रूपात प्रकट होऊन तिला दर्शन दिले. तो म्हणाला, हे राज्ञी, तुझ्या पुत्राची मद्वक्त म्हणून त्रिखंडात कीर्ती होईल. त्याला राजवैभवासह सर्व प्रकारची उच्चतम सुखे आणि ऐश्वर्य प्राप्त होईल. सहस्त्र वर्षे राज्यकारभार करून तो अंती मलाच येऊन मिळेल. मी त्याला माझा परशु देत आहे. त्या परशुने तो दुष्टांना दंड देईल. तो परशुबाहू या नावाने विख्यात होईल. गणपतीने आपला परशु क्षिप्रप्रसादनाच्या हाती दिला आणि तो अंतर्धान पावला. कीर्ती राणी स्वस्थानी परतली. त्या दोघांचे लोकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. क्षिप्रप्रसादाने तारुण्यात प्रवेश केल्यावर राजाने त्याला राजसिंहासनाचे अधिकार दिले आणि तो तपश्चर्येसाठी निघून गेला. पित्याच्या पश्चात क्षिप्रप्रसादनाने राजाची धुरा समर्थपणे हाताळली. मंदार काष्ठाची गणेश प्रतिमा तो नेहमी आपल्या कंठात धारण करीत असे. थोर गणेश भक्त अशीच त्याची सर्वदूर कीर्ती झाली. त्याने आपल्या सद्गुणांनी सर्वांची मने जिंकून घेतली. न्याय, नीती, धर्माने सहस्र वर्षे उत्तम राज्यकारभार करून अंती तो गणेश लोकात निघून गेला. अध्याय 50 ते 53. काशी राजाचे गणेशलोकी गमन. विद्याताने व्यासांना दिवोदासाचे चरित्र सांगितले. गणेश कृपेने क्षिप्रप्रसादनाने कसे कल्याण झाले तेही सांगितले. तेव्हा व्यासांनी प्रश्न केला, हे विधी, मागील कथेत क्षिप्रप्रसादन राजाला गणेशलोकी मुक्ती मिळाली असा उल्लेख आहे. कृपा करून त्या लोकाविषयी काही माहिती सांगा. ब्रह्मदेव म्हणाला, मी गणेश लोकाच्या संदर्भात नारदाला यापूर्वी सविस्तर सांगितले आहे. ही माहिती त्याने मुद्गल ऋषींना सांगितली. त्यांच्याकडून ती काशी राजाला श्रुत झाली. गणपतीने आपल्या कामदायिनी नामक अंगीभूत शक्तीच्या योगाने इक्षु समुद्रात जो लोक निर्माण केला तोच गणेश लोक होय. त्याला स्वानंद भुवन व निजलोक अशी अन्य नावे आहेत. जो जन्मोजन्मी गणेश भक्ती करतो त्यांना या लोकाची प्राप्ती होते. येथे वास्तव्य करणाऱ्यांना राग, द्वेष, सुख दुःख, जन्म, जरा, मृत्यू आदी द्वंद्वयुक्त संवेदना त्रास देत नाहीत. येथील कल्पवृक्ष त्यांना जे हवे ते देतो. सिद्धी व बुद्धी त्यांची सेवा करतात. एके दिवशी मुद्गल ऋषी काशी राजाला भेटण्यास गेले होते. त्याच्या विनंतीवरून मुद्गलांनी त्याचे संपूर्ण भविष्य सांगितले. ते म्हणाले, राजा, कालांतराने देवांतक व नरांतक हे दोन दैत्य त्रिभुवनाला संत्रस्त करतील. तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी गणपती कश्यप पुत्र महोत्कट म्हणून अवतार घेईल. तो लहानपणीच तुझ्याकडे येऊन राहील. येथील वास्तव्यास अनेक दैत्यांना ठार करील. तू त्याची मनोभावे सेवा कर. त्याच्या कृपेने तुला गणेश लोक प्राप्त होईल. ते ऐकून राजा धन्य धन्य झाला. नंतरच्या काळात तशीच परिस्थिती उद्भवली. महोत्कट काशी राजाकडे आला. तो विनायकाचा अवतार आहे हे आधीच माहीत असल्यामुळे काशी राजा त्याची सर्वतोपरी सेवा करीत असे. अवतार कार्य पूर्ण झाल्यावर महोत्कट गणेश लोकी निघून गेला. त्याच्या विराहाने काशी राजा भ्रमिष्ठासारखा वागू लागला. विनायका विनायका असे म्हणून दिसेल त्या वस्तूला आलिंगन देऊ लागला. काशी राजाची अवस्था जाणून बुद्धलांनी त्याची त्वरेने भेट घेतली. मृदू शब्दांनी त्याचे सांत्वन केले. त्याला धीर दिला. ते म्हणाले, हे राजा, गणेश लोक 5 सहस्त्र योजने विस्तीर्ण आहे.
तेथील भूमी स्वर्णमय आणि रत्नजडित आहे. तेथील संपूर्ण वैभवाचे मी काय वर्णन करणार. व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही रूपात गणाधीशच तेथे विराजमान आहे. त्याच्या परमकृपेशिवाय त्या लोकात कोणालाही प्रवेश मिळत नाही. सर्व कर्मांची निष्कृती झाल्याशिवाय येथील गती प्राप्त होत नाही. तुझा पुण्यभोग अजून बाकी आहे. 5,000 वर्षे राज्योपभोग घेतल्यानंतरच तुला तेथे जाता येईल. म्हणून आधी धीर धर, स्वतःला सावर. उर्वरित आयुष्य गणेशाची आराधना कर, त्यातच तुझे कल्याण आहे. वृद्धल ऋषींचा उपदेश शिरसावंद्य मानून काशीराजाने 5,000 वर्षे तपश्चर्या केली. तो प्रदीर्घ कालखंड पूर्ण झाल्यावर माघी चतुर्थीच्या दिवशी मंगळवारी काशीराजाने आपली नित्यकर्मे आटोपली. गणपतीची षोडशोपचारे पूजा केली. ब्राह्मणांना अपार दानधर्म केला. याचकांना संतुष्ट केले. परिवारातील सर्वांचे सांत्वन केले. आप्तमित्रांच्या गाठीभेटी घेतल्या. मग तो आतुरतेने गणेशदूतांची वाट पाहू लागला. अल्पावधीतच एक दिव्य विमान आले. त्यात तेजस्वी गणेशदूत होते. त्यांनी काशीराजाला विमानात बसण्याची विनंती केली. राजाने राज्याची धुरा आपल्या विश्वासातल्या प्रधानांवर सोपवले. त्यांना प्रजेची नीट काळजी घेण्यास सांगितले. अशा प्रकारे इहलोकीची सर्व कर्तव्ये पूर्ण करून त्या राजाने प्रसन्न मनाने विमानात प्रवेश केला. तो दिव्य देही झाला. त्याला निरोप देताना सर्व प्रजाजन अतिशय व्यथित झाले होते. काशीराजाला घेऊन विमानाने अवकाशात उड्डाण केले. मार्गामध्ये सर्वप्रथम पिशाच लोक लागला. राजाला नवल वाटले. त्याने मोद आणि प्रमोद या गणेशदूतांना त्याच्याविषयी माहिती विचारली. ते म्हणाले, ज्यांच्या इच्छा आणि वासना तीव्र असतात, ज्यांनी आयुष्यभर दुष्कर्मी केलेली असतात, ज्यांच्या अंतःकरणात प्रचंड आसक्ती, द्वेष, लोभ, क्रौर्य, क्रोध असते, ज्यांनी आत्महत्या केलेली असते, अशी माणसे मृत्यूनंतर पिशाच होऊन या लोकी येतात. पुढे आणखी एक लोक लागला. तेथील लोक भयंकर स्वरूपाचे, अक्राळ विक्राळ देहाचे व अत्यंत हिडीस असे होते. राजाने त्या लोकांविषयी विचारले. गण म्हणाले, राजा, हा राक्षस लोक आहे. जे लोक वेदांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे विहित आचरण करीत नाहीत, नित्यकर्मे करीत नाहीत, अशा लोकांना अंती हा लोक प्राप्त होतो. त्यानंतरच्या प्रवासात गंधर्वलोक, सिद्धलोक, चारणलोक, यक्षलोक, गुह्यकलोक, इंद्रलोक, अग्निलोक, यमलोक, कुबेरलोक, वरुणलोक, वायुलोक, सूर्यलोक, चंद्रलोक, गोलोक, सत्यलोक, विष्णुलोक, शिवलोक असे अनेक लोक राजाच्या दृष्टीस पडले. गणेशदूतांनी त्या सर्व लोकांची माहिती त्याला सांगितली. इंद्राची अमरावती तसेच विधी, हरी आणि हर यांचे रमणीय लोक पाहून राजाला फारच धन्यता वाटली. त्यानंतर विमान अत्यंत गडद अंधारात प्रवेशले. एक ते मागचे पुढे असे काहीच दिसत नव्हते. विमानाच्या तेजामुळे राजाला त्या अंधाराचे भय वाटले नाही. पुढे त्याला प्रचंड गुहेसारखे मुख असलेली अत्यंत लखलखीत अशी भ्रामरी शक्ती दिसली. तिचे तेज असह्य होऊन तो मूर्छित पडला. गणेशदूतांनी त्याला शुद्धीवर आणले. त्यानंतर विमानाने दिव्य आणि मनोहर अशा गणेश लोकात प्रवेश केला. तेथील भूमी स्वर्णमयी आणि रत्नखचित होती. तेथे सोन्या रूपाची भव्य मंदिरे, प्रसाद व गोपुरे होती. तेथील भव्यता, पावित्र्य, रमणीयता आणि सौंदर्य पाहून काशीराजा अगदी थक्क होऊन गेला. तेथील अनुपम तेजस्वी असे स्त्री पुरुष पाहून त्याला मोठा आल्हाद वाटला. तेथे त्याने इक्षुरस प्राशन केला. गणेशदूतांनी त्याला आपल्या स्वामींपाशी नेले व म्हणाले, महाराज, आपल्या आज्ञेनुसार आम्ही या श्रेष्ठ भक्ताला येथे आणले आहे. त्यावेळी तो महागणपती सहस्र पाकळ्या असलेल्या अत्यंत दिव्य आणि तेजपुंज अशा कमळाच्या मध्यभागी उत्तम मऊ वस्त्राने मंडित अशा पलंगावर विश्रांती घेत होता. आपल्या आराध्य दैवताला सन्मुख पाहून राजाचे अंतःकरण भरून आले. त्याने दोन्ही हात जोडून त्यास नमस्कार केला. गणपती उठून बसला. काशीराजाला पाहून त्याचा आनंद गगनात मावेना. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने पुढे जाऊन राजाला दृढ आलिंगन दिले.
त्याची प्रेमाने विचारपूस केली. राजाने त्याच्या स्तुतीपर 10 श्लोक म्हटले. त्या स्तवनाने गणाधीश फारच प्रसन्न झाला. तो म्हणाला, हे राजा, आता तुला जन्म मरण नाही. तू या स्वानंद भुवनातच नित्य वास्तव्य कर. त्या आशीर्वचनाचे राजा धन्य धन्य झाला. एवढा कथाभाग सांगून ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, हे मुने, तुझ्या जिज्ञासापूर्तीसाठी फार नंतर घडलेला इतिहास मी आधीच सांगितला. महोत्कटाचे चरित्र अजून पूर्णपणे सांगून झालेले नाही. आता मी तुला विनायकाने अर्थात महोत्कटाने शुक्ल ब्राह्मणाकडे भोजन केल्यानंतर पुढे कोणकोणते प्रसंग घडले ते सांगतो. अध्याय 54 व 55. शुक्ल ब्राह्मणास ऐश्वर्य प्राप्ती. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, काशीतील लोकांच्या विनंतीवरून महोत्कटाने त्यांचे आदरातिथ्य स्वीकारण्याचे ठरवले. सर्वप्रथम तो शुक्ल ब्राह्मणाकडे गेला. त्याच्या पूजेचा स्वीकार केला. त्याच्या घरी भोजन केले. तेवढ्यात राजाचे भोई पालखी घेऊन तेथे आले. महोत्कट राजप्रसादात जाण्यासाठी त्या पालखीत बसला. त्याला निरोप देताना त्या ब्राह्मण दंपतीचे हृदय भरून आले होते. ते उभयता पालखी समवेत काही अंतर चालून गेले. ते दोघे आपल्या झोपडीपाशी आले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. कारण त्यांच्या झोपडीच्या ठिकाणी एक भव्य प्रासाद दृष्टीस पडला. त्यात अनेक सुशोभित दालने होती. दास दासी व सेवेकरी होते. समृद्ध कोशागार, धान्यांनी भरलेली कोठारे आणि पशुधनाने युक्त असा गोठा होता. ती वैभव संपन्न वास्तू पाहून त्यांना मोठा प्रश्न पडला. तेवढ्यात दासदासी धावत आले. त्यांनी उभयतांचे स्वागत केले. त्यांना सन्मानाने प्रासादात नेले. एवढे वैभव एकदम प्राप्त झाले यावर त्या ब्राह्मणीचा विश्वासच बसत नव्हता. शुक्ल विप्राने तिची समजूत काढली. नंतरच्या काळात गणेश कृपेने प्राप्त झालेल्या त्या वैभवाचा उपभोग घेत त्यांनी भगवत भक्तीच केली. इकडे महोत्कटाची वाट पाहून लोक त्याला भेटावयास गेले. त्यांच्या आग्रहाचा मान ठेवण्यासाठी त्याने आपल्या मायाशक्तीने स्वतः इतकीच काशी राजाचीही प्रतिरूपे तयार केली. काशीतील प्रत्येकाकडे पूजेचा आणि भोजनाचा स्वीकार केला. हा चमत्कार पाहून सनक आणि सनंदन स्तब्ध झाले. ते अभिमानरहित होऊन महोत्कटाला शरण गेले. त्यांनी काशीमध्ये वरद विनायकाची स्थापना करून गणेश तीर्थ नामक एक कुंड उत्पन्न केले. अध्याय 56 ते 61. नरांतकाचा वध. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, आपल्या अनेक बलाढ्य दैत्यांचा महोत्कटाने वध केला म्हणून नरांतक अक्षरशः जळफळत होता. त्याने पुन्हा एकदा प्रयत्न करायचे ठरवले. शूर आणि चपल या 2 सहकार्यांना कामगिरीवर पाठवले. महोत्कट शुक्ल ब्राह्मणाकडून प्रासादाकडे जात असताना त्यांनी पालखीवर हल्ला केला. भयभीत झालेल्या भोयांनी तेथून पळ काढला तेव्हा महोत्कटाने त्या दैत्यांना चांगलेच बुकलून काढले. त्याने दोघांना आपटून ठार मारण्याचे ठरवले. त्यांच्या पायांना धरून गरागरा फिरवले, पण नंतर जीवे न मारता दम देऊन त्यांना हकलून दिले. शूर आणि चपल रडत आक्रंदत तेथून पळून गेले. त्यांनी नरांतकापाशी जाऊन सर्व वृत्तांत कथन केला. त्यांची अवस्था पाहून दैत्यराज बिथरला. संतापाने बेभान होऊन त्याने प्रचंड आकांड तांडव केले. महोत्कट आणि काशीराजा यांचा सूड उगवायचाच असा निश्चय करून त्याने त्वरेने आदेश दिले. महाबलाढ्य दैत्य सेना घेऊन तो काशीवर चाल करून गेला. त्या सेनेतील महावीरांच्या गर्जना आणि रणवाद्यांच्या तुंबळ निनादाने दशदिशा दणाणून गेल्या. त्रिभुवन भयकंपित झाले. देवांची गात्रे गळाली. नरांतकाने काशी नगराला वेढा घातला हे वृत्त कळताच राजानेही यज्ञसिद्धता केली. आपल्या सेनापतीला व सैनिकांना दक्ष राहण्याचे आदेश दिले. संरक्षक व्यूह रचना केली. त्यानंतर त्याने गणपतीची पूजा केली. महोत्कट आपला पाठीराखा आहे असल्या हजारो संकटांचा तो सहज नाश करेल अशी त्याची पूर्ण श्रद्धा होती. शत्रूचा निपात करण्यासाठी तो घोड्यावर स्वार होऊन निघाला.
काशी राजाचा प्रधान तटबंदीवरून नरांतकाचे सैन्यबल आजमावित होता. तो राजाला म्हणाला, महाराज, नरांतकाचे सैन्य आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक आहे. त्याच्याशी समोरासमोर 2 हात करणे म्हणजे स्वतःचे मरण ओढवून घेणे, असे माझे स्पष्ट मत आहे. मनुष्याने संकटसमयी व नेहमी आपल्या हिताचा विचार करावा. नरांतकापुढे आपला निभाव लागणार नाही. 4 मुत्सद्दी माणसे पाठवून तुम्ही त्याच्याशी तह करावा आणि वेळ पडल्यास या सर्व अनर्थाचे कारण असलेल्या महोत्कटास त्याच्या स्वाधीन करावे असे मला वाटते. काशी राजाची आपल्या अधिकाऱ्यांशी अशी चर्चा चालली असताना नरांतकाच्या सैन्याने तटबंदीवर प्रखर हल्ला चढवला. आता युद्धाशिवाय पर्याय नव्हता. राजाने तातडीने प्रतिकाराचे आदेश दिले. काशीच्या सैनिकांनी दैत्य सेनेवर द्वेषाने हल्ला केला. उभय पक्षी युद्धाला तोंड लागले. भयंकर रणधुमाळी माजली. काशी राजाचे सैन्य ईर्ष्येने लढत होते. त्यांनी दैत्य सेनेचा प्रचंड विनाश केला. त्यांची पिछेहाट पाहून राजाला भान राहिले नाही. शत्रूचा प्रतिकार मोडीत तो आत घुसला. आपल्या सैनिकांपासून वेगळा पडला. या संधीचा फायदा घेऊन दैत्यवीरांनी त्याला चहूकडून घेरले आणि शस्त्र ठेवण्यास भाग पाडले. त्यांनी काशी राजाला कैद करून नरांतकाच्या समोर उभे केले. मुख्य शत्रू हाती आला आहे. आता त्या ब्राह्मण कुमाराशी आपल्याला काही घेणे देणे नाही, असे बोलून दैत्य राजाने काशी राजाला आपल्या रथात घातले आणि नगराकडे निघाला. त्याचे सैनिकही विजयनाद करीत माघारी वळले. नरांतकाने काशी राजाला धरून नेले या वृत्ताने संपूर्ण नगरीत एकच हाहाकार माजला. लोक चिंताग्रस्त होऊन आक्रोश करू लागले. सर्वत्र भीषण शोककळा पसरली. राणीला मोठा मानसिक धक्का बसला. ती मूर्छित पडली. दासींनी राजवैद्यांना बोलावून तिला महत् प्रयासाने शुद्धीवर आणले. ती हंबरडा फोडू लागली, रडू लागली. हा कश्यप पुत्र येथे आल्यापासून दैत्यांनी आमच्याशी वैर धरले आहे. महोत्कटामुळेच आमच्यावर वारंवार संकटे येत आहेत. तोच अनर्थाचे मूळ कारण आहे. आज त्याच्यामुळेच परचक्र आले. माझ्या स्वामींवर जीव घेणे संकट ओढावले. अशा प्रकारे ती महोत्कटाला एकसारखी दूषणे देऊ लागली. त्या आणीबाणीच्या प्रसंगी महोत्कटाने राणीची त्वरेने भेट घेतली. तिला धीर दिला. तिचे सांत्वन केले. तो त्वरेने प्रासादाबाहेर आला. प्रांगणामध्ये येऊन त्याने प्रचंड गर्जना केली आणि आपल्या सिद्धींच्या सामर्थ्याने अफाट सैन्य उत्पन्न केले. मग एक अक्राळ विक्राळ काळ पुरुष निर्माण केला. त्याला त्या सेनेचे अधिपत्य करावयास सांगितले. तो म्हणाला, स्वामी, तुमच्या आज्ञेने मी कोणत्याही कामगिरीवर जाण्यास तयार आहे, पण मला खूप भूक लागली आहे. मी काय खाऊ? महोत्कट म्हणाला, कालपुरुषा, नरांतक दैत्य काशी राजाला अटक करून घेऊन गेला आहे. तू हे सैन्य घेऊन जा. तुझे पोट भरेल इतक्या दैत्यांना खा. बाकीच्यांना यमसदनास धाड. राजाची सुखरूप सुटका करून तू नरांतकाचे मस्तक येथे घेऊन ये. कालपुरुष महाभयंकर गर्जना करीत प्रचंड सैन्यानिशी नरांतकावर चाल करून गेला. अत्यंत विकट हास्य करून तो दैत्यसेनेवर तुटून पडला. त्याने राक्षसांचे समूहच्या समूह तोंडात टाकले. त्यांना दाढेखाली रगडून गिळून टाकले. तो भीषण संहार पाहून नरांतकासह त्याच्या सेनेतील बलाढ्य वीरांचेही धाबे दणाणले. त्यांचा प्रतिकार लटका पडला. दैत्यांवर मनसोक्त ताव मारून कालपुरुषाने तृप्तीचा ढेकर दिला. मग त्याने नरांतकाची मानगूट धरली आणि त्याला फरफटत महोत्कटासमोर आणून टाकला. तो म्हणाला, स्वामी, हा घ्या तुमचा शत्रू. त्याचे काय करायचे ते तुम्हीच ठरवा. मी याच्या सर्व सेनेला खाऊन टाकले आहे. आता मी सुस्तावलो आहे. मला विश्रांतीसाठी एखादे निवांत स्थान दाखवा. महोत्कट म्हणाला, कालपुरुषा, तू माझे मोठेच कार्य केले आहेस. तू माझ्या उदरात विश्रांती घे. महोत्कटाने आपला जबडा उघडला. त्या मार्गे कालपुरुष सूक्ष्म रूपाने त्याच्या उदरात प्रवेशला. कालपुरुषाने दैत्यसेनेचा ग्रास केला तेव्हा काशी राजालाही गिळून टाकले होते. त्याने महोत्कटाच्या उदरात प्रवेश केल्यावर
काशी राजाही तेथे गेला. राजाला तेथे अनंत ब्रह्मांडे दिसू लागले. हा काय प्रकार आहे हेच त्याला कळेना. तो संभ्रमित झाला. महोत्कटाला काशी राजा कोठेच दिसला नाही. त्याने अंतर्दृष्टीने त्याचा सर्वत्र शोध घेतला. तो आपल्या शरीरात आहे हे त्याच्या तात्काळ लक्षात आले. मग त्याने निज सामर्थ्याने आपल्या उदरातच एक बालक निर्माण केले. त्या बालकाने राजाला मार्गदर्शन केले. त्याला विनायकाच्या रोमरंध्रातून बाहेर काढले. तेव्हा राजाला आपण आपल्याच प्रसादात असून महोत्कट प्रांगणात खेळत आहे असे दृश्य दिसले. हे स्वप्न आहे की सत्य हेच त्याला कळेना. त्याने महोत्कटाला दुरूनच नमस्कार केला. मग तो राणीच्या मंदिरात प्रवेशला. आपल्या पतीला सुखरूप परतलेला पाहून तिचा आनंद गगनात मावेना. तिने पंचारतीने त्याला औक्षण केले. कालपुरुषाने आपल्या सेनेचा केलेला प्रचंड संहार, त्याचे महोत्कटाच्या शरीरात प्रवेश करणे, काशीराजाचे त्याच्या रोमरंध्रातून बाहेर येणे हे सर्व नरांतकाच्या डोळ्यासमोरच घडले होते. त्यामुळे तो फार आश्चर्यचकित झाला. महोत्कटाच्या रूपाने प्रत्यक्ष परब्रह्मच भूलोकी अवतरले आहे हे त्याच्या लक्षात आले. पण हार मानणे हा त्याचा स्वभाव नव्हता. त्याने प्रचंड गर्जना करून महोत्कटावर चढाई केली. त्याची गर्जना ऐकून काशी राजा त्वरेने बाहेर आला. नरांतकाचा दुष्ट हेतू लक्षात येताच त्याने प्रचंड शरवृष्टी करून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या दुष्ट दैत्याने तीव्र प्रतिकार करून राजाच्या हातातील धनुष्यच हिरावून घेतले. ते पाहून महोत्कटास संताप अनावर झाला. त्याने आपल्या परशुने नरांतकावर आघात केला. तो मार असह्य होऊन त्याने तेथून पळ काढला. वेशी बाहेर येताच त्याने मायावी शक्तीचे विशाल रूप धारण केले आणि काशी नगरावर वृक्ष पाषाणांचा अविरत मारा सुरू केला. नागरिक भयभीत होऊन प्राणरक्षणार्थ सैरावैरा पळू लागले. महोत्कटाने आपल्या परशुने चोख प्रत्युत्तर देऊन तो मारा निष्प्रभ केला. मग त्याने आपल्या मंत्रशक्तीने आवाहन केले. त्यावेळी आकाशातून एक दिव्य धनुष्य आणि अक्षय भाता त्याच्या सन्मुख प्रकट झाला. महोत्कटाने धनुष्य हाती घेतले. भात्यातील एका तीक्ष्ण बाणावर भयंकर दाहक अस्त्राची योजना करून त्याने अचूक शरसंधान केले. त्या बाणाने नरांतकाचे दोन्ही हात छेदले. त्यापैकी एक हात स्वर्गातील देवांतकाच्या अंगणात तर दुसरा हात त्याच्या पित्याच्या रौद्रकेतूच्या अंगणात पडला. त्याच वेळी नरांतकाला पुन्हा 2 हात फुटले. त्याने अधिक द्वेषाने महोत्कटावर चढाई केली. महोत्कटाने तीव्र गतीने अभिमंत्रित बाण सोडून त्याचे दोन्ही पाय व मस्तक छेदले. ते मस्तकही त्याच्या पित्याच्या दारी पडले. राक्षसी मायेमुळे त्याला पुन्हा पाय आणि मस्तक आले. असे अनेक वेळा घडले. नरांतकाचा वध करायचा तरी कसा, असा महोत्कटाला प्रश्न पडला. तो चिंतामग्न झाला. शेवटी त्या दुष्टाला मायेनेच परास्त करावे असा निश्चय करून त्यानेही आपली माया पसरवली. त्याच्या योग मायेने नरांतकाला भ्रमिष्ट केले. महोत्कट हा स्त्री आहे की पुरुष, देव आहे की मानव, राक्षस आहे की आपला पिता हेच त्याला कळेना. त्याला संभ्रमात पाहून महोत्कटाने एकदम विराट रूप धारण केले आणि त्या दुष्टाला अंगठ्याने चिरडून टाकले. नरांतकाचा अंत झाला. त्रिभुवनावरचे महान संकट टळले. सृष्टीने निश्वास टाकला. देवाने महोत्कटावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. त्याच्या पराक्रमाचे कौतुक केले. काशीराजाने व त्याच्या प्रजाजनांनी त्याचे आभार मानले. काशीमध्ये आनंद उत्सव साजरा केला. सत्र 9 समाप्त.